मुद्दा लोकसभेचा या पुढारी न्यूजच्या लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सुरू केलेल्या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं पश्चिम महाराष्ट्रातला एक महत्त्वाचा जिल्हा, महत्त्वाचा मतदारसंघ म्हणजे सांगली इथे आपल्या सगळ्यांचं स्वागत। इथे जमलेले सगळे सांगलीकर आणि इथल्या सगळे सांगलीकर प्रेक्षक जो हा कार्यक्रम बघतायत सगळ्यांचं पहिल्यांदा स्वागत करूया टाळ्यांच्या गजरामध्ये। या कार्यक्रमाला उपस्थित असणारे ही सगळी मान्यवर मंडळी आहेत आणि ही या सांगलीच्या अतिशय इंटरेस्टिंग ठरणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपल्याशी संवाद साधणार आहेत। आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत। सांगलीच्या बाबतीत सांगायचं झालं तर नेहमी हा काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलेला आहे। खास म्हणजे जेव्हा आणीबाणी उठली आणि जनता पार्टीनं तेव्हा एकसंध जनता पार्टीनं जेव्हा निवडणूक लढवली होती तेव्हा सुद्धा सांगलीमध्ये उमेदवार काँग्रेसचाच आला होता। 2014 पर्यंत काँग्रेसचा शब्दशः बालेकिल्ला होता, चिरेबंदी हा बालेकिल्ला होता। मात्र 2014ला गणितं फिरली आणि मग खरं तर मूळचे काँग्रेसेस असे काका पाटील इकडे भाजपमध्ये आले असं म्हटलं जातं। मला खरं खोटं माहित नाही की मनातून ते काँग्रेसच्या बाजूने अशी टीका होते, पण भाजपचे असलेले संजय काका पाटील हे इकडे काँग्रेसमध्ये भाजपमध्ये आले आणि त्यानंतर भाजपचा विजयरथ 10 वर्ष कायम राहिला। 2014, 2019 आणि आता आपण बघतोय ते सुद्धा स्टँडिंग खासदार आहेत। असं असलं तरी सुद्धा हेही नाकारता येणार नाही की 2019ला जेव्हा निवडणूक झाली तेव्हा स्वाभिमानी आणि वंचित यांनी जवळपास प्रत्येकी 3-3 लाख मतं घेतली होती। ही जर का एकीकृत मतं असती तर कदाचित पारडं फिरलं असतं। जरी हे मान्य केलं की संजय काकांना 5 लाख आणि प्लस मायनस एवढी मतं मिळाली होती, ते पाहता हा मतदारसंघ कुणाच्याही बाजूनं झुकणारा नाही। हा मतदारसंघ टफ फाईट देणारा आहे। सांगलीची कुस्ती प्रसिद्ध आहे तशी कुस्ती घडवणारा हा मतदारसंघ आहे आणि या मतदारसंघामध्ये आपण घेऊन येणार आहोत मुद्दा लोकसभेचा। पुन्हा एकदा टाळ्यांच्या गजरात सांगलीकरांचं स्वागत, सांगलीकरांना अभिवादन करूया आणि कार्यक्रम सुरू करूया। नेहमीप्रमाणे आपण पहिल्यांदा पाहुण्यांची ओळख करून घेणार आहोत। या कार्यक्रमात कोण कोण सहभागी होते सगळे मान्यवर पक्षाचे प्रतिनिधी आहेत। माझ्यासोबत आहेत अरविंद तांबवेकर भाजप ग्रामीण उपाध्यक्ष, इंद्रजित घाटे प्रदेश उपाध्यक्ष, भारती दिगडे भाजप प्रदेश सदस्य, प्रकाश डंग भाजप शहर जिल्हाध्यक्ष, नीता केळकर प्रदेश सदस्य, सोमनाथ साळुंखे प्रदेश उपाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी। वंचितचं मी मगाशी सांगितल्यानुसार त्यांचे सुद्धा त्यावेळी किती टफ फाईट दिली होती ते आपण बघितलेलं आहे। अर्थात त्यांचे तेव्हाचे जे उमेदवार होते ते आता भाजपमध्ये आहेत, पण गोष्ट वेगळी। महेश खराडे स्वाभिमानी शेतकरी संघटना जिल्हाध्यक्ष, सतीश साखळकर नागरिक जागृती मंच, शंभूराज काटकर उपजिल्हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे चे उपजिल्हा नेते आहेत ते, विज्ञान माने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट, अय्याज नायकवडी प्रवक्ते काँग्रेस आणि आशिष कोरी काँग्रेस सरचिटणीस। सगळ्यांचं स्वागत पुन्हा एकदा। मी पहिल्यांदा भाजपपासून यासाठी सुरुवात करणार आहे कारण या निवडणुकीमध्ये जी आतापर्यंत अक्षरशः एकांगी मानली जात होती त्याला कारण पण आहे। मी जसं म्हणालो तसं एक पुन्हा एकदा मोदी लाट आहे का हा मुद्दा, दोन जे तुमचे सगळ्यात प्रमुख प्रतिस्पर्धी होते काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे तेच तुमच्याकडे आलेले आहेत। गोपीचंद पडळकर 3 लाख मतं घेणारे वंचितचे होते ते आता भाजपमध्ये आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस अधिकृत सगळा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवारांचा आता भाजपसोबत आहे। काँग्रेसने तर त्यावेळी उमेदवारी सोडूनच दिली होती, जागा सोडून दिली होती। आता सुद्धा काँग्रेस म्हणत असली तरी सुद्धा नेमकं काँग्रेसमधलं स्थिती काय असणारे, उमेदवार कोण असणारे हा मुद्दा आहे। इतक्या सगळ्या पॉझिटिव्ह बाबी असून सुद्धा गोष्टी सोप्या सुद्धा नाही आहेत कारण अँटी इन्कम्बन्सी, अनेक उमेदवार आणि भाजप अंतर्गत सुद्धा असणारा एक वेगळा प्रभाव। मी हा मुद्दे घेऊन सगळे सुरू करतो आपल्यापासून। माझा पहिला प्रश्न आहे, भाजपचा उमेदवार कोण आहेत? संजय काका हॅट्रिक करण्याच्या दृष्टीने मुळात हॅट्रिकसाठी जर त्यांना फॉर्म मिळेल का, सदस्य उमेदवारी मिळेल का? निश्चितपणानं उमेदवारी संजय काकांना मिळेल असं आम्हा भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना वाटतंय। गेल्या 10 वर्षामध्ये संजय काकांनी मोठ्या प्रमाणात या जिल्ह्यामध्ये विकास केला। सिंचनाचे प्रश्न असतील, नॅशनल हायवे असतील, बाकीचे जे प्रश्न असतील त्या प्रश्नामध्ये मोठ्या पद्धतीनं काम करून मोठा निधी या जिल्ह्यासाठी उपलब्ध केला। त्यामुळे मुद्द्यांवरती येणार आहे का खरंच सगळे मुद्दे संपले का, प्रश्न महत्वाचे सुटले का? काही मुद्दे मी आखून पण मुद्दामून लोकांशी बोलल्यानंतर कळलेले पण आहेत। पण असं असलं तरी 2 टर्म झाल्यानंतर ज्या प्रकारे आता भाजपचं मला राजकारण बघायला मिळतं, एक राजकारणाचा विद्यार्थी म्हणून मी आता 5 राज्यांच्या निवडणुका बघितल्या, मुख्यमंत्री कसे बदलले आपण बघितलेलं आहे। तुम्हाला वाटतं तिसऱ्यांदा सुद्धा उमेदवारी दिली जाईल? मला नाही वाटत तिसऱ्यांदा उमेदवारी दिली जाईल। कोण असेल भाजपकडून? इकडे नावं कोणती चर्चेत आहे तुम्हाला काय वाटतं? आता आम्ही वंचित आघाडीकडून आमच्याकडे चंद्रहार पाटील भेटून गेलेत आम्हाला, स्वाभिमानीकडून महेश खराडे आहेत, भाजपकडून पृथ्वीराज देशमुख, संजय काका पाटील हे इच्छुक आहेत असं आम्हाला समजतंय। मला तुम्हाला पण विचारायचं आहे या बाबतीत की भाजपच्या आत्ताच्या स्थितीमध्ये संजय काकांच्या बद्दल एक वेगळा प्रवाह असणारा सुद्धा गट आहे असं म्हटलं जातं, यात कितपत तथ्य आहे?
खास करून त्यांच्या कामाच्या बाबतीत आणि आता 10 वर्षानंतर बदललेल्या ट्रेंड बाबतीत? अशी काही परिस्थिती नाही आहे, कारण आपले जे खासदार आहेत त्यांनी 2 वेळी चांगलं मताधिक्य घेतलंय आणि त्या पद्धतीनं त्यांनी विकासही चांगला केलाय. त्यामुळे अशी कोणती परिस्थिती आता तरी दिसत नाही आहे. मागच्या वेळेचं जर का आपण उदाहरण घेतलं, जे मी 2019चं दिलं होतं, त्यावेळी सुद्धा एकतर्फी निवडणूक झाली नव्हती. तुमच्या समोरच्यांच्या दोघांची बेरीज ही तुमच्या स्टँडिंग खासदारापेक्षा जास्त होती. मग कसं म्हणावं की हा बालेकिल्ला आहे भाजपचा? आदरणीय आपले देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून आमच्या खासदारांनी सांगली जिल्ह्यामध्ये प्रचंड असा विकास केलेला आहे. जो गेल्या 70 वर्षात झाला नाही, तो या 10 वर्षात प्रचंड असा विकास झालेला आहे. त्यामुळे निश्चितच थोडंसं मागच्या 2014पेक्षा मताधिक्य कमी झालं, पण जवळपास 1.5 लाखाचं मताधिक्य गेल्या वेळच्या आमच्या संजय काकांनी घेतलेलं आहे. त्यामुळे यावेळी देखील जो आमचा खासदार असेल त्या खासदाराला निश्चितपणे आता गोपीचंद पडळकर वंचितचे गेल्या वेळेला होते ते आमच्याकडे आलेले आहेत. त्यामुळे निश्चितपणे 2 ते 2.5 लाखाचं लीड या पुढच्या निवडणुकीत आमच्या भाजपला हा राहील. प्रश्न मी वंचितसाठी ठेवेन की मत पक्षाला मिळालं होतं का उमेदवाराला मिळालं होतं? आम्ही वंचितला पक्ष ठेवेन. मी नीता केळकरांकडे जातो. नीताजी, 10 वर्ष साधी गोष्ट नाही आहेत. आयर्विन ब्रिजच्या खाली, जसं मराठीतला वाक्प्रचार आहे, पुलाखालून पाणी गेलं तसं आयर्विन ब्रिज खालून खूप पाणी गेलेलं आहे. नेमकं असं काय गोष्ट आहे की सांगलीकरांनी 3री टर्म भाजपला द्यावी? पहिला प्रश्न. आणि ती 3री टर्म द्यायची असेल तर ती संजय काकांना द्यावी. या ज्या 10 वर्षातल्या ज्या मोदींची जी आता सांगितलं तीच कामगिरी आहे. पुराचा जो विषय आहे, पुराला 3,500 कोटी जागतिक बँकेचं कर्ज आता देवेंद्रजी आणि परदेशी साहेबांनी मंजूर केलेलं आहे. त्यामुळे आमचा पुराचा कायमस्वरूपी प्रश्न सोडवण्यासाठी आमचे 4 हायवे आणि आता 5वा शक्तीपीठाचा हायवे आता सांगलीतून जातोय. त्याच्यातून हायवेचं कॉम्पन्सेशन लोकांना मिळतंय आणि ह्याच्यामधनं जो आमचा थोडा साईडला होता हा जिल्हा आणि इतक्या वर्षात इथे कुठलाही डेव्हलपमेंट झालेली नव्हती, त्या महामार्गामुळे सांगलीचा आता विकास होणार आहे. आणि मला आता खात्री आहे की आमचा पश्चिम महाराष्ट्रामध्ये सांगलीला सक्सेसिव्हली 2दा निवडून आलेले आहेत. त्यामुळे 3ऱ्यांदा काका हॅट्रिक करतील याची आम्हाला खात्री आहे. भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं जमलेले आहेत, त्यामुळे प्रतिसाद स्वाभाविक आहे. असं असलं तरी आता विरोधकांची सुद्धा भूमिका आपण समजून घेणार आहोत. चंद्रराव पाटील सुद्धा आलेले, त्यांचं सुद्धा स्वागत. ते आत्ताच आपल्या सहभागी झालेले आहेत. अजून ते कोणत्या पक्षाकडनं आहेत हे जरी स्पष्ट झालं नसलं, चर्चा अशी की वंचितकडनं आहे किंवा बाकीचेही पक्ष तुम्हाला प्रयत्न करतायत की तुम्ही त्यांच्याकडनं उभं राहावं. मला ताजी माहिती या बाबतीतली माहित नाही, आपण सांगाल त्याबद्दल. पण त्यांचंही स्वागत तुमचं या कार्यक्रमामध्ये. मी वंचितकडे जातो मागाचा प्रश्न घेऊन. ताई आता असं म्हणाल्या की वंचितचे म्हणजे तेव्हाचे गोपीचंद पडळकर आमच्याकडे आल्यामुळे यावेळेचं लीड वाढेल आमचं आणि संजय काका जिंकून येतील. माझा पहिला प्रश्न आहे, वंचित या सगळ्या खेळामध्ये नेमकी कुठे आहे? वंचित बहुजन आघाडी सांगली जिल्ह्यामध्ये भक्कम स्थितीमध्ये आहे. जर असं कोणाचा समज असेल की मागचा उमेदवार भाजपमध्ये गेल्यामुळे वंचित कमकुवत झाली, तर हा पूर्णपणे गैरसमज आहे. सांगली जिल्ह्यामधलं जे 3-3.25 लाख मतदान वंचितच्या उमेदवाराला पडलं, ते बाळासाहेब आंबेडकरांना मानणारा मोठा वर्ग आहे, त्याच्या माध्यमातून ते पडलेलं आहे. त्यामुळे वंचितची ताकद ह्या जिल्ह्यामध्ये भक्कम आहे. आणि गेल्या 10 वर्षापासून भारतीय जनता पार्टीच्या खासदारांनी इथे जे लोकांना निराश करणारं काम केलेलं आहे, त्यामुळे भारतीय जनता पार्टी आणि खासदारांच्या विरोधामध्ये मोठा जनक्षोभ या जिल्ह्यामध्ये आहे. आणि विरोधक म्हणून जे काँग्रेस महाविकास आघाडी जेवढ्या सक्षमतेनं त्यांना तोंड देण्याची आवश्यकता होती, त्याच्यामध्ये ते अपयशी ठरलेले आहेत. म्हणून सांगली जिल्ह्यामध्ये वंचित बहुजन आघाडी हा एक सक्षम पर्याय म्हणून पुढे आलेला आहे आणि तो निश्चितपणे बाळासाहेबांना मानणारा मोठा वर्ग असल्यामुळे यावेळची निवडणूक वंचित बहुजन आघाडी ताकदीनं लढवण्याच्या स्थितीमध्ये. स्वाभिमानीला सुद्धा हाच प्रश्न. स्वाभिमानीची काय सिच्युएशन आहे? म्हणजे मला आता, मी काल इचलकरंजीला पण होतो, राजू शेट्टींचा मतदारसंघ म्हणजे हातकणंगले, आणि इथे आलेलो आहे मी. मला म्हणजे किमान कार्यकर्ते तर म्हणजे मला आठवते 2014ला पण मी कव्हरेजला आलो होतो, तेव्हाचा आक्रमकपणा आणि आता असं काही तुटलंय का? जमिनीपासून तुटणं सुरू झालेलं आहे? नेमकी अडचण काय? नाही, कोणती अडचण. 2019ला आमचा पराभव झाला म्हणून आमचं आंदोलन 5 वर्षात कमी झालं किंवा 10 वर्षात कमी झालं असं नाही. स्वाभिमानीची तीच आक्रमकता आजही कायम आहे. देशामध्ये कुणीही 9 तास राष्ट्रीय महामार्ग रोखला नाही, ते स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं करून दाखवलं. त्यामुळे सांगली कोल्हापूर जिल्ह्यामधला ऊसाचा दर वाढला आणि शेतकऱ्यांना, प्रत्येक शेतकऱ्याला आम्ही 200 रुपये वाढवून देऊ शकलो. हे स्वाभिमानीचंच यश आहे. जिल्ह्यातले अनेक कारखाने, अनेक मंत्र्यांचे कारखाने बंद पाडण्याचं काम स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं केलेलं आहे. मग ते काँग्रेस असू दे, राष्ट्रवादी असू दे, शिवसेना असू दे, अगदी गव्हाणीत उड्या मारून स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी जीवावरती उदार होऊन ही साखर सम्राटांची मक्तीदारी. उमेदवार कोण असेल यावेळी?
या स्वाभिमानीनं 6 लोकसभा मतदारसंघ लढवण्याचं ठरवलेलं आहे. त्यामध्ये हातकणंगलेमध्ये स्वतः राजू शेट्टी आहेत, सांगलीमधून मी आहे, कोल्हापूर जिल्ह्यातनं जालिंदर पाटील आहेत आणि बुलढाण्यातनं रविकांत तुपकर आहेत आणि परभणीतनं किशोर ढगे आहेत. म्हणजे स्वाभिमानीनं स्वबळावच लढवण्याचा निर्धार केलेला आहे आणि निश्चितपणानं स्वाभिमानी ह्या 6 जागा लढवेल आणि जिंकेल. आणि सांगली लोकसभेच्या बाबतीत गेल्या 10 वर्षामध्ये भारतीय जनता पक्षाचे संजय काका पाटील हे खासदार आहेत. पण हा प्रश्न मला काँग्रेसला विचारावा लागेल, कारण मी येतो, आपल्याकडे भरपूर वेळ आहे. वंचित आणि स्वाभिमानी जर का अजूनही स्वतंत्रतेचाच मार्ग निवडत असतील तर काँग्रेस काय करणार? मागच्या वेळेचं उदाहरण आपल्या समोर आहे. नाही, मागच्या वेळेला विशाल पाटलांनी जी निवडणूक लढवली होती ती मजबुरी म्हणून त्यावेळेला काही कंपल्शन्स होत्या म्हणून शेतकरी संघटनेच्या ह्याच्यावर लढवलेलं होतं. परंतु 1 वर्षपूर्वी ह्या काँग्रेसनं असा निर्णय घेतला की विशाल पाटील आमचे उमेदवार असतील. त्यामुळं काँग्रेस, राष्ट्रवादी किंवा बहुजन वंचित विकास आघाडी हे सगळेजण एकत्र बाळासाहेब ठाकरेंची जी शिवसेना आहे यांच्या माध्यमातून विशाल पाटील हेच उमेदवार असतील. आणि मागच्याही वेळेला त्यांना म्हणालात वंचित स्वाभिमानी सह इंडिया आघाडी अजूनही त्याच्या संदर्भामध्ये निर्णय व्हायचे आहे. म्हटलं की जाहीर केलं त्यांनी सांगितलं आम्ही स्वबळावरच लढणार आहे हे आम्ही जाहीर केलेलं आहे. त्यामुळे आता आम्ही कोणाबरोबर आघाडी करण्याचा प्रश्न नाही. काय पण बघा, शेतकरी संघटनेने जाहीर केलं तर आनंदाचे हास्य फवारे भाजपकडून येत आहेत. मी चंद्रहार पाटलांकडे जातो, त्यांची एक वेगळी ओळख करून द्यायची गरज नाही. डबल महाराष्ट्र केसरी असलेले चंद्रहार पाटील यांची राजकीय भूमिका काय असेल याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. आणि त्याचं मुख्य कारण म्हणजे ते भाजप त्यांना आपल्याकडे घेणार का, काँग्रेस त्यांना उमेदवारी देणार का, वंचित आणि स्वाभिमानी शेतकरी सुद्धा प्रयत्न करणार. स्वाभिमानीचं तर ठीक आहे, ते म्हणतात उमेदवारी त्यांच्याकडे. मला मी त्यांनाच विचारणार आहे, चंद्रहारजी आपली नेमकी भूमिका काय? मी येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये मी 100% उभा राहणार आहे. पक्षांची भूमिका काय असेल, पुढचे धोरणं काय असतील मला माहित नाही, पण मी या मैदानात 100% उभा असणार आहे. इकडे शड्डू ठोकणार म्हणजे तुमच्या 100% मी आजही मैदानात आहे. अजून कुठल्याही पक्षाचा असेल उमेदवाराचा जाहीरनामा आलेला नाही, पण माझा सर्व वर्तमानपत्रात नसेल, प्रत्येक घराघरात माझा जाहीरनामा, माझा वैयक्तिक जाहीरनामा पोचलेला आहे. माझे जिल्ह्याविषयी जी ध्येय धोरणं आहेत ते आज मी लोकांसमोर मांडलेली आहेत आणि लोकांचा अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद आहे या गोष्टीला. आणि नक्की हे मैदान मीच मारणार. थोडक्यात तुमचा आत्मविश्वास तर आहे, पण समोर जर का भाजपकडून संजय काका पाटील आहेत असं तेच म्हणतायत आणि आमचाच उमेदवार हॅट्रिक करणार असं ते म्हणतायत. आता तुम्ही म्हणताय ते मैदान मारण्यासाठी समोर सुद्धा तेवढाच ताकदीचा, तुम्ही थेट मैदानातले पैलवानात, लाल मातीतल्या समोर. मला माहित नाही संजय काका पण कुस्तीगीर होते का कधी, मला माहित नाही. होते म्हणजे. तर मग तुम्ही काय कराल? कारण एकीकडे एक पक्ष शेतकरी संघटना, मागच्या वेळी 3 लाख त्यांना मत आहेत, वंचितला सुमारे 3 लाख होते, तर आता मग आपण कसं कराल? 3.5 लाख. गेली 10 वर्ष झालं भाजपकडे सत्ता आहे. मी मागचं बोलत नाही, आजचा विषय सांगा मला. आजचं आळी मिश्रित पाणी या सांगली शहर पिते, ह्याच्यावर कुणीतरी एक शब्द बोलावा माझ्याविषयी. हे माझं म्हणणं आहे की ह्याच्यावर एक शब्द कुणीतरी बोलावा. आजच्या वर्तमानपत्रातली बातमी आहे की आळी मिश्रित पाणी पूर्ण सांगली शहराने पिलेलं आहे आज. हे एका मुद्द्यावर मला सर्व बसलेले सर्वांनी उत्तर द्यावं. भाजपकडे पहिल्यांदा घेऊन जातो, पण सजग नागरिक मंचाचे सुद्धा आपल्यासोबत आहेत. हा मुद्दा, चंद्रहार पाटलांचा मुद्दा घेऊन काय सिविक असे इश्यूज आहेत की जे केंद्रापासून, दिल्लीपासून गल्लीपर्यंत सरकार असताना सुद्धा सॉर्ट नाही झालं? मला तेच सांगायचं आहे, गेल्या 10 वर्ष झाली तर भाजपचे खासदार आहेत. पहिले 5 वर्ष ठीक आहे, मोदींच्या नावानं मतं मागायची आणि परत वैयक्तिक राजकारण करत बसायचं. ह्या महापालिका क्षेत्रात संजय काकांचं दर्शन आता इलेक्शन लागल्यावर झालेलं आहे. ज्या काही वर्ण योजना आल्यात, हायवे असेल किंवा AIBPचे जे 1100 कोटी आले, ते माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील मंत्री असताना ते 1100 कोटी आलेले, ही फॅक्ट आहे. मात्र मी बोलतो सर, माझे विषय होऊन आहेत. मला काय म्हणायचं आहे, गेल्या 10 वर्षात मोदींची सभा झाली, चांगली करू चांगली मराठीत बोललोय, खरं एक कुठला मोठा उद्योग आलेला नाही. आमच्या इथला ड्रायपोर्टचा पोपट मेला, लॉजिस्टिक पार्कचा पोपट मेला, त्याचा 2014ला देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना त्याचा MOU झालता. सगळ्या इलेक्शनच्या वेळेला थापा दिल्या जातात, काय होत नाही. आमचं 1963 पासूनचा कोल्हापूर येथे विमानतळ प्रस्तावित आहे, त्या विमानतळाबाबतीत भाजपनं काही केलेलं नाही आहे. त्याच पद्धतीनं चंद्रदादांनी सांगितलं की आज सांगलीमध्ये कृष्णा नदी कोरडी पडते, तर पाणी येत नाही म्हणून आम्हाला आंदोलन करावं लागतं. आळ्या मिश्रित पाणी चालू आहे. मी 3 दिवसापूर्वी सगळ्या आमदार खासदारांना, सगळ्या पदाधिकाऱ्यांना पत्र पाठवली की बाबा आम्हाला राजकारण करायचं, कारण लोकप्रतिनिधी तुम्ही तुमचं कर्तव्य पार पाडा. खरं कोणी मी लोकांकडे जाण्यापूर्वी एक प्रतिक्रिया.
पाणी प्रश्नाचा विषय जसं चंद्रहार पैलवान बोलले की गेले 6 महिने झाले आम्ही आंदोलन करतोय पाण्यासाठी. महिषा योजना आपण बघितली गेली. भाजपचे जे सत्तेतले जे आहेत या सत्तेधाऱ्यांना कोणत्याही प्रकारचं प्रशासकीय यंत्रणेवरती होल्ड नाही आहे. कारण की खासदार साहेब स्वतः 4 वेळा पाटबंधारा खात्यात गेलेत. 80 कोटी रुपये गेल्या 6 महिन्यात आलेले आहेत. मी पुरावे घेऊन आलोय त्याच्या सगळ्याचे. 80 कोटी रुपये विद्युत डिपार्टमेंटला अधिकाऱ्यांना दिले. आपल्या पंप असतील, मोटरी असतील, शाप दुरुस्तीसाठी. परंतु गेल्या 6 महिन्यामध्ये 80 कोटी आले. 6 महिन्यापूर्वी जेवढे पंप, मोटर आणि वॉल जे चालू होते तेवढे सुद्धा नाही आहेत. मला 5 आमदारांचा त्या संदर्भात पाठिंबा आहेत की त्या अधिकाऱ्यांवर कारवाई करा. खासदार साहेब स्वतः 4-5 वेळा 3-4 टप्प्यावरती फिरले तरी सुद्धा. विषय असा आहे की सांगलीचे खासदार हे स्वतःच्या कर्तृत्वावर खासदार होत नाहीत. हा एक मोदीजीवी इसम आहे, लक्षात घ्या. सांगली जिल्ह्यातल्या जनतेवरती नीताताईंनी सांगितलं नॅशनल हायवेची कामं झाली. जिल्ह्यातल्या जनतेच्या अंगावर बोकांडी टोल घातले त्यांनी सांगली पेठ रस्त्याच्या माध्यमातून. देवेंद्र फडणवीस केकाटत होते टोल मुक्त महाराष्ट्र. काय झालं त्या टोल मुक्त महाराष्ट्राचं? खऱ्या अर्थानं गेले 10 वर्ष या जिल्ह्याचं नेतृत्व सन्मान्य खासदार संजय काका करतायत. काही मंडळींना संजय काका नावाची कावीळ झालेली आहे. त्यांना स्वतःच्या आज्यांनी केलेल्या ह्याच्यावर अजून मतं मागतायत ते. आणि ते म्हणतायत संजय काकांनी काय केलं. झाला तुमच्या मगाशी साखळकर साहेबांनी सांगितलं 1963 पासून विमानतळाचा विषय. मग आतापर्यंत 10 वर्ष संजय काकांनी खासदार म्हणून काढले. त्याच्या अगोदर 40-50 वर्ष तुम्ही काम केलं. तुम्ही काय केलं याला कोण ज्यांनी पैलवान आपण बघा, तुम्ही ते काम केले नाहीत म्हणून तुम्हाला निवडून दिलं होतं. लोकांनी लोकप्रतिनिधी कशासाठी निवडून द्यायचं असतं. आज काही जण आज्याच्या नावावर ते निवडून आलेत, काही जण मोदींच्या नावावरती निवडून आलेत. पण आम्हाला सर्वसामान्य जनतेतला आणि आमच्यातला माणूस हा खासदार पाहिजे आणि त्यासाठी चंद्रहार दादा हेच नाव. काय तरुणांचं 10 वर्ष झालं, 40 वर्ष या पाठीमागचं काढतात. 40 वर्ष झालं नाही म्हणून तर यांना दिलं ना. मग ह्याने ऐका विशाल दादा कोणाकडून? काँग्रेस पक्षाकडून. नक्की का? 100%. एक मला प्रश्न आता निघालाय म्हणून विशाल दादांचं नाव आलं इकडे. आपल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष आहेत विशाल पाटील आणि दादा घराण्याशी पण संबंधित आहे. पण त्यांच्या बाबतीत म्हटलं जातं की कदाचित ते भाजपमध्ये सुद्धा जाऊ शकतात. मी तोच प्रश्न घेऊन तुमच्याकडे. साहेब बघा, सांगलीचे खासदार कोरोनामध्ये कुठं होते? महापुराला तेव्हा सांगलीचा तुम्ही स्वतः कव्हरेज केलंय. खासदार कुठे दिसले तुम्हाला? भारतीय जनता पार्टीचा निसट्टा विजय झालाय सांगली विधानसभा मतदारसंघात. हे हरलेले आहेत. कोरोनामध्ये सांगलीचा खासदार दिसला नाही म्हणून मी म्हणतोय हे मोदीजीवी आहेत. आम्ही स्वतः त्यावेळेला आम्ही फोड्या घेऊन NDRF बरोबर आम्ही होतो. आमचे आमदार होते, आमचे मंत्री आलेले होते. साहेब, कुठलाही मुद्दा जोरात बोलला म्हणजे काय खरा होत नसतोय. खरं तर खासदार आणि आमदार सगळे लाईव्ह ह्या कार्यक्रमात होते आणि त्यांनी सगळ्यांनी महापुराच्या कामात अतिशय योग्य काम केलेलं आहे. या जिल्ह्याचा महापालिका क्षेत्रात 40% मतदान आहे. त्या मतावर भाजप निवडून आले आणि या महापालिका क्षेत्रावर अन्याय केलेला आहे भारतीय जनता पार्टीसाठी. जिल्हाभर बीजेपीचे जगताप साहेब रजतचे आहेत. पाणी प्रश्न, पाणी कुठेच पोहोचत नाहीत. यांनी मोठे बोगस आश्वासन आहेत. एवढे कोटी आणले, तेवढे कोटी आणले. फक्त फुगवटे आकडे आहेत भाजपचे, बाकी काही नाही. आजपर्यंत साहेब, मंदिराचा प्रश्न होता, ह्यांचं भांडवल संपलंय. 2014ला काँग्रेसनं 2 रुपये गहू तांदळाची घोषणा केली होती. त्या घोषणेवर मोदी आज आलेले आहेत. मग 10 वर्षात विकासाने केला नाही. काय केलं? ठीक आहे, बोला काय म्हणताय. तुमचा महापालिकेचा काय मुद्दा आहे? आताची निवडणूक ही लोकसभेची आहे, ही महापालिकेची निवडणूक नाही. या महापालिकेच्या विकासाबरोबरच जिल्ह्याच्या बाकीच्या सर्वांगीण विकासावर आरपळ, टेंबू, म्हैसाळ आणि आपली टेंबूळचे आताच 2000 कोटीचं टेंडर झालेलं आहे. त्याच्यावर बोला. कामं चालू आहेत ह्याच्यावर बोला. कारण नसताना फक्त एक विषय कुठला तरी घ्यायचा आणि त्याच्यावर बोलणं बरोबर नाही. बसून बोला. मी येतो तुमच्याकडे. बसून बोला येतो तुमच्याकडे. सगळ्यांकडे येतो. AIBPचे पैसे हे खासदार प्रतीक पाटील मंत्री असताना आणलेले आहेत. हे उगाच हे सांगायला. भारतीय जनता पार्टीचे माजी आमदार जगताप पाणी प्रश्नावर उपोषणाला बसलेले आहेत. तिथले आमदार 5 आमदार उपोषणाला बसतात. ह्यांना पाणी पाजता येत नाही. भाजपचा नेता ऐका, संजय काका पाटील कोरोनामध्ये
संजय काका पाटील स्वतः अधिकाऱ्यांकडे जातात, अधिकारी त्यांचं ऐकत नाहीत. भाजपनं विकासाच्या गप्पा मारू नयेत. संजय काकांनी गेल्या 10 वर्षात साधी पिठाची चक्की सुद्धा आणलेली नाही. नॅशनल हायवेतनं झालेले रस्ते देशभर झालेले आहेत. बरं ठीक आहे, मी संजय काका समर्थकांना विचारतो, मी भाजप समर्थकांना विचारतो की चला इकडचं काही असेल, तुमचं म्हणणं आहे तर 10 वर्षात काय काय आणलं कोणीतरी एकाने सांगावं, मी ते तरी विचारतो की बोला. तुम्ही बोलतोय 10 वर्षात पहिल्या पंचवार्षिकमध्ये काकांच्या ह्यातनं म्हैसाळला जवळ 2095 कोटी रुपये वर्ण आणले. महिलांसाठी 2095 कोटी रुपये आणलेले आहेत, ते पूर्ण कामं झालेली आहेत. विथ पुरावा आहे माझ्याकडे कागद माझ्याकडे आहे. टेंबूसाठी 1200 कोटी रुपये आणलेले आहेत, त्याची कामं पूर्ण झालेली आहेत. त्यानंतर आता म्हैसाळ विस्तारासाठी 2000 कोटी आणलेले आहेत, त्यातलं 1000 कोटी टेंडर झालेलं आहे आणि त्यातलं 25% काम पूर्ण झालंय आणि दुसरं 1000 कोटी टेंडर आता परवा 2 दिवसापूर्वी फ्लॅश झाले. टेंबू विस्तारासाठी त्यांनी आता जवळ 850 कोटी रुपये आणलेले आहेत, त्याची टेंडर फ्लॅश झाले आहेत. ते पूर्ण कामं चालू आहेत. आता म्हैसाळ योजनेसाठी विविध प्रकारच्या प्रकल्पांसाठी त्यांनी मदत केलेली असं नक्की येतो तुमच्याकडे पण. काल जतला 65 गावांसाठी 950 कोटी मंजूर झालेत, कालचीच गोष्ट आहे. हे काय सांगतायत? सांगली जिल्ह्यामधले जे मतदारसंघ आहेत त्याच्यामध्ये जत तालुक्यातील जनता कर्नाटकमध्ये जाण्याची मागणी करतायत. जत तालुक्याचा पाणी प्रश्न सुटलेला नाही, पलूस कडेगाव आटपाडी भागातला दुष्काळी प्रश्न सुटलेला नाही. साहेब, सांगलीत प्यायला पाणी नाही. आताच्या खडीला नदी कोरडी ठणठणे आळ्या मिश्रित पाणी आल्या, कुणी या बाबतीत बोलायला तयार नाही. म्हैसाळच्या योजनेचा आता निधी सांगितला, पण त्यासाठी माजी आमदाराला आंदोलन करा. उशाला आणि कोरड कशाला अशी परिस्थिती आहे. माजी आमदार जो आहे म्हैसाळ योजनेसाठी जर पाणी प्रश्नासाठी जत मध्ये उपोषण करत असेल, 5 आमदार तिथं समर्थन देऊन आम्हाला भाजप काय करताय? आज विलासराव जगताप आंदोलनाला बसलेत, ते कुठल्या पक्षाचे हे प्रश्न विचारा ना तुम्ही. ते कुठल्या पक्षाचे आहेत? भाजपचे माझे आमदार तरी हे दुर्दैव आहे आपलं. खासदार निवडून दिले हे दुर्दैव आहे आपलं. भाजपचे माझे आमदार आज 50 गावांचा पाणी प्रश्न आहे. शेतकऱ्यांसाठी काय केलं आजपर्यंत? लोकसभेत जिल्ह्याचे लोकसभेत प्रश्न किती मांडले हे आम्हाला प्रश्न. बघा, संजय काका पाटील यांनी MIDC विकासासंदर्भात काय काम केलं, जिल्ह्यातल्या रोजगारावर काय केलं. भाजपनं 2 कोटी रोजगाराचं आश्वासन दिलं होतं. खासदार संजय काका पाटील 2 कोटी रोजगाराच्या आश्वासनाबद्दल क्रीडा क्षेत्रासाठी काय केलं? स्वतः खेळाडू म्हणून जे खासदार मिरवते सगळीकडे, क्रीडा क्षेत्रासाठी राहू दे, कुस्ती क्षेत्रासाठी काय केलं? म्हैसाळ योजनेबद्दल आपण बोलताय. म्हैसाळ योजनेची जी काही आता ते आकडेवारी सांगतायत, मागच्या काळात राज्य सरकारनं जे महाविकास आघाडीनं जे निविदा प्रसिद्ध केल्या त्याबद्दल तुम्ही बोलताय. तो आकडा तुम्ही खासदारांच्या नावावर छापण्याचा काय अधिकारच नाही तुम्हाला. एक मिनिट, या ठिकाणी भाजपला हॅट्रिक करायचे आहे आणि काँग्रेसची देह धोरणं काय आम्हाला कळणं झालेत. त्यामुळे आमचा सगळा चंद्रहार दादांनी या ठिकाणी उमेदवारी करावी. माणसासाठी झिजणारा माणूस कुणाकडून चंद्रहार दादांनी कुणाकडून? चंद्रहार दादांनी अपक्ष जरी केली तरी आम्ही सगळे जिल्हा त्यांच्या पाठीमागे उभा राहील. या ठिकाणी चंद्रहार दादांनी किस्ता घातलेच, कुठलाही पैलवान पुढे उद्या कुस्ती करणारच. तुम्ही आता आक्षेप ऐकले असतील, महापालिकेचं काम खासदारांच्या नावावर सांगू नका. मगाशी जो तुम्ही मुद्दा मांडला तोच त्यांनी तुमच्याकडे उलटा मांडला. महाआघाडी जे राज्य सरकार होतं त्यानं निविदा प्रसिद्ध केल्यात. तुम्ही सत्तेत आल्यानंतर तेच जर तुमच्या नावावर छापत असाल ते लोकसभेत या जिल्ह्यामध्ये जी काही कामं झाली ती मोदी पंतप्रधान असतानाच मोठ्या प्रमाणात कामं आलेत आणि त्याचे प्रतिनिधी म्हणून खासदार संजय काका आहेत. काही मंडळी खासदार संजय काका. आणि आम्ही इथं कशाला आलोय? आम्हाला कुठला खासदार पाहिजे? ते मोदीच काय? मोदीवर आहे ना. इथं आमचं खड्डं बंद पडलं तर मोदी येणार दुरुस्त करायला. इथं आम्हाला रोजगाराला मोदी येणार. संजय काकाचं काम आहे, संजय काकांचं सांगा तुम्ही. मी पुन्हा एकदा या मुद्द्यांकडे घेऊन येतो. संजय काका वस्तुतः एकच सेकंद खरं तर यासाठी संजय काका पाटील या कार्यक्रमात असते तर खूप बरं झालं असतं, पण आता दोन्हीकडे होणारे आरोप आपण बघतो. बघा, खासदार साहेबांनी कुठंतरी बाहेरच्या राज्यात राईस मिल काढल्या म्हणून जिल्ह्यात चर्चा आहे. जिल्ह्यात रोजगारावर खासदार काम करत नाही.
साहेब आता परिस्थिती अशी आहे, पाणी प्रश्न हा खूप मोठा आहे, ज्वलंत मुद्दा आहे. कृष्णा कोरेगावला 5 आमदारांनी पाठिंबा, ऐका 65 गावं, जत मधली 65 गावं कर्नाटकात चाललेत कारण की पाणी नाही आहे. आणि त्या 65 गावांना फक्त जयंत पाटील साहेबांनी न्याय द्यायचा प्रयत्न केला म्हणून ती थांबले. 95ला योजना चालू झाली, 95ला आजपर्यंत डिले झालाय. काँग्रेस असू दे, राष्ट्रवादी असू दे किंवा खासदार आणि मंत्र्यांकडे बसून काम करायचं असतं. मात्र खासदार आम्ही आंदोलन केल्यानंतर अजून मंत्र्यांना निवेदन देत असेल त्यांनी काय काम केलं. संजय काकांबद्दलचे एक किमान 4-5 आक्षेप आपण बघितले, याचं कोण एक सविस्तर उत्तर देईल? मला एवढंच सांगायचं आहे की ते नुसतं आरोप करतायत. प्रत्यक्ष ह्याच्यामधून जे सिंचन आणि ह्याच्याशिवाय जे महिलांचे विशेषतः प्रश्न आहेत, महिलांना रोजगार देण्यासाठी महिलांना आरक्षण दिलं, ड्रोन दीदी म्हणून आजच्याच मन की बात मध्ये जो महिला सशक्तीकरणाचा जो विषय आहे, असे अनेक आज मुलींना मोफत शिक्षणाचं राज्य सरकारने जाहीर केलंय, ह्याची कुठंच हे लोक चर्चा करत नाही. महापालिका क्षेत्रामध्ये महापालिकेमध्ये ज्या वेळेला भारतीय जनता पार्टीची सत्ता आली त्यावेळेला 100 कोटी रुपये. एक सेकंद मला ऐका. त्यांच्यात आता तालमेल नाही. आपला खासदार पृथ्वीराज बाबा म्हणून स्लोगन त्यांच्या देशमुख, पृथ्वीराज देशमुख बोला. आमच्यात मेळ नाही असं नाही. तिकीट मागायचा प्रत्येकाला अधिकार आहे. आम्ही पृथ्वीराज बाबासाठी तिकीट मागणार आहे. ज्या वेळेला एबी फॉर्म ज्या वेळेला कुणाला मिळाल त्यावेळेला आम्ही सगळे एक असो. पृथ्वीराज देशमुख आणि संजय काका. 2 मिनिटं. खरं तर पुढारी न्यूजचं मी या निमित्तानं धन्यवाद देतो, कारण काँग्रेसच्या राष्ट्रवादीच्या मंडळीने सांगितलं की या ठिकाणी भाजपच्या आमदाराला, माझ्या आमदाराला उपोषण करावं लागतं, पृथ्वीराज बाबाचं नावाचे हे होतं. याचा विषय आहे की हे लोकशाहीचं जिवंत उदाहरण आहे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की जे म्हणतात की 13-14च्या ऊस बिलाचं काय केलं, आजही शेतकरी त्यांना प्रश्न विचारतात, त्याचं उत्तर यांनी द्यावं. मी खऱ्या अर्थानं इथं आमचे जे महेश कराडे आहेत त्यांचं 2 मिनिटं आमचे जे शेतकरी संघटनेचे महेश दादा खराडे आहेत त्यांचं मनापासून मी अभिनंदन करेन की गेले 5 वर्ष ते दिवस रात्र या जनतेसाठी फिरतायत. पण ज्यांच्यासाठी हे विशाल दादा म्हणतात ते गेल्या वेळची इलेक्शन लढून गेलेत, आता कुठेतरी दिसायला लागलेत, त्याच्यावर जरा बोला. विशाल दादाबद्दल काँग्रेस. विशाल दादा कुठे? विशाल दादांनी ज्या वेळेला कोरोनामध्ये ज्या वेळेला लोकांना गरज होती त्यावेळेला हे सगळे लोकांच्या मध्ये होते, त्यावेळेला हे सगळे पळून गेलेले होते. आज जरा 1 मिनिट खासदार कोरोना घरात मध्ये बसून डिप्स मारत होते, जोर बैठका. खासदार दिसला नाही कोरोनामध्ये. खासदार 2000 कोरोनाच्या काळात नव्हते उपलब्ध. अजिबात उपलब्ध नव्हते. सामान्य माणूस बाहेर पडून काम करत होता, शेतकरी कुटुंबातली मुलं बाहेर पडून काम करत होती, पण लोकप्रतिनिधी गायब होते सगळे. कोरोनामध्ये सगळ्या संपूर्ण सांगली जिल्ह्याला सॅनिटायझर. बघा, सांगली जिल्ह्याचे खासदार असणाऱ्या संजय काकांनी तासगाव आणि नागेवाडी कारखान्याची 60 कोटीची ऊस बिलं बुडवली होती. लोकांना टाचा घासाव्या लागल्या, अनेक महिलांना जीव द्यावा लागला. ठीक आहे, मला एक लक्षात आलं. संजय ऐका मी एक साधी गोष्ट करतो. संजय काकांबद्दल 4 प्रमुख मुद्दे, एखादा कमी पडला तर मला सांगा, तुम्ही जे सांगताय ते. एक ऊस कारखान्याची बिलं, बरोबर. दुसरं म्हैसाळ. तिसरा कोरोनाच्या काळात काय केलं. चौथा उद्योग कोणता आला. ड्रायपोर्ट एअरपोर्ट. कोण देणार उत्तर? इकडे कोणी बोलणार आहे याबद्दल? या 4-5 मुद्द्यांबद्दल सलग कोण बोलणार आहे भाजपचं, सांगा मला. पुराच्या क्रीडा क्षेत्रासाठी काय केलं? कशासाठी? क्रीडा क्षेत्रासाठी काय केलं? 5वा प्रश्न क्रीडा क्षेत्र. तुम्हाला पण कुठला सुचवायचा आहे? म्हणजे मला 6 प्रश्न घेऊन मी भाजपकडे जाईल. 2014 साली मोदींना निवडून देताना जनतेची अपेक्षा होती की देशातला बेरोजगारीचा दर कमी होईल, पण 21% 29% देशामध्ये बेरोजगारी झालेली आहे. आणि सांगली जिल्ह्यामधले रोजगार निर्माण करणारे कारखाने, उद्योगधंदे कुठलेही सुरू झालेले नाहीत. त्याच्यामध्ये विद्यमान खासदार नोकरीतील खाजगीकरणामुळे भाजपनं तरुणांना देशोधडीला लावलंय. बोला, भाजपच्या त्या 5 मुद्द्यांबद्दल कोण बोलेल? ज्या वेळेला पूर आला त्यावेळेला आमचे इथले स्थानिक आमदार, आमचे खासदार सगळ्यांनी तिथल्या नागरिकांना प्रचंड अशी मदत केलेली आहे, त्यांना धान्य पुरवण्याचं. त्यानंतर देखील त्यांना 1 मिनिट
एक मिनिट तुमचा पैसे द्यायला भाग पडलं. एक अहो तुमचा आवाज जाणार नाही. आवाज सांग एक मिनिट. काय दिले ना? अहो दादा तुमचा आवाज इथे बोलल्याशिवाय जाणार नाही. तो इकडेच जाईल फक्त. परत बस. महेश कराडे साहेब म्हणतायत आता सांगा हे पाच. आता तुम्ही मगाशी जे बोला ते परत बोला. सन्माननीय महेश कराडे साहेब म्हणतायत की खासदार संजय काकांच्याकडून मी उसाची बिलं काढली 60 कोटी. जर खासदार संजय काका ते पैसे देणारच होते, व्याजात सकट पैसे देणारा जिल्ह्यातला एकमेव कारखानदार आहे. पण जर तुम्हाला असं वाटत असेल की खासदार संजय काकांनी मी सांगितलं म्हणून पैसे दिले, तर विशालदादांचे 12, 13, 13, 14 पैसे राहिलेत ते का घेतले नाहीत त्याचं सांगा पहिलं तुम्ही. 13, 14 सांगली जिल्ह्यात शेतकऱ्याचे विशालदादांनी अजून पैसे व्याजासहित द्यायला पाहिजे. 100% 13, 14 बिलं अजून सांगली राहिले. बाकीचे पण प्रश्न आहे. 13, 14 विशालदादांना बिलं न देता गेल्या वेळेस विशालदादांना त्यांनी वट्यात घेतलं आणि त्यांना त्यांची बॅट चिन्ह देऊन स्वाभिमानीची उमेदवारी दिली. संघर्ष केलाय. बोला. 60 कोटी संजय काकांनी सहज दिले नाही, त्यासाठी 1.5 वर्ष संघर्ष करावा लागलाय. राज्यामध्ये कधी नाही त्या महिलांनी मुंडन केलं. त्यावेळी 1.5 वर्षानंतर 1.5 वर्ष मी आंदोलन करत होतो, त्यावेळी 60 कोटी रुपये साखरेची जप्ती आणायला भाग पडली. 2000 मी मुद्द्यावरती बोलतोय, फालतू चर्चा मला करायची नाही. मी कॉन्क्रीट एव्हिडन्स आणलेत. 2014 पासून मिरज असू दे किंवा जिल्ह्याच्या राजकारणामध्ये असू दे 6371 शेतकऱ्यांच्या वरती पाणी नाही मिळालं, परंतु पाणीपट्टी आकारलेली आहे. ही गावांची नावं आहेत आणि त्यांची यादी आहे. त्याच्यावरती भाजप म्हणजे शेतकऱ्यांना मारायचंच काम केलंय, त्यांचं कंबरडं मोडायचंच काम केलंय. त्यांची कर्जमाफी ही फक्त महाविकास आघाडीमध्ये झाले, परंतु पाणीपट्टी त्यांच्यावरती लाखो रुपयाने दिले. आज कुठल्याही भागात जावा एनओसी घेतल्याशिवाय त्यांना शैक्षणिक लोन मिळत नाही. त्यांना लॉजिस्टिक पार्क आणि ड्रायपोर्ट वरती आजपर्यंत काय कार्यवाही झाली आणि त्याचा स्टेटस काय हे भाजपच्या नेत्यांनी हिंमत असेल तर ड्रायपोर्ट हळदी रिसर्च, टर्मरिक रिसर्च आणि हे बाकीचे मुद्दे. आरटीआय मध्ये माहिती आहे त्याला कुठलीही मंजूर मिळाली, फक्त थापा मारण्याचा उद्योग झालाय. भाजपने सांगायचे विशाल पाटलांची बिलं दिली नाहीत, विशाल पाटलांनी सांगायचे भाजपने बिलं दिली नाहीत. म्हणजे शेतकऱ्याने नुसतं मरायचं सांगली जिल्ह्यातल्या, हेच उद्योग करायचे शेतकऱ्यानं. सांगली लोकसभेमध्ये प्रतीक दादा जयंत पाटील देखील इच्छुक आहेत. त्यांनी बिलं सगळ्यांची व्यवस्थित दिलेले आहेत, ते देखील इच्छुक आहेत. 1960 सालापासून कारखाना चालतोय साहेब. गेली किती वर्ष कारखाना चालू, 50 वर्ष झाले कारखाना बिलं तटलेलं नाहीत. लोक त्याच्यावर अवलंबून राहिली, लोक मोठी झाली. ज्यावेळेला पडता काळ होता तेव्हा वसंतांनी कारखाना उभा केला, लोक विसरून गेली. एखादं पोरगं मोठं झालं रे, वडिलांना गरिबीतनं कष्टाने त्याला वर काढलं, तेव्हा मोठं झाल्यावर पोरगं म्हणत असेल माझ्या वडिलांना माझ्यासाठी काय केले. तशी अवस्था आमच्या दादा घराण्याची आणि काँग्रेस झालेली आहे. त्यामुळे मागचं विसरू नका, ऐकलं का दादा घराण्याची अवस्था सांगत होते. काय ऐकायला आलं नाही. किती झालं तर स्वतःचं कर्तृत्व आहे, एज्युकेटेड आहे आणि पूर्ण लोकसभेमध्ये एकदाही 10 वर्षामध्ये खासदारांनी एकही संसदेमध्ये प्रश्न उपस्थित केला नाही. आणि जर अशा खासदारांचं भाषण दाखवून द्या म्हणतात. 10 वर्षामध्ये कोणता प्रश्न विचारला? बोलण्यापेक्षा काम करण्यावर त्यांचा भर आहे. संसदेत काय करायचं? लोकांचे त्यांनी पैसे आणून काम करून दाखवतात. खासदार अतिशय कामं करतात, बोलण्यापेक्षा कामं जास्त करतात, हे त्यांचं वैशिष्ट्य आहे. काय नजरेने काम, पण मग संसदेत काय करायचं? मग संसदेत बोललेली मी क्लिप तुम्हाला पाठवून देतो. 10 वर्षामध्ये त्यांनी मांडलेले प्रश्न मी तुम्हाला पाठवून देतो साहेब. प्रश्न काय झालंय हातामध्ये काहीतरी कागद घ्यायची आणि फिरायची, अशी कागद ट्रकानं खासदार संजय काकांनी मंजूर करून आणलेल्या कामांचे आहेत. तुम्ही जर म्हणलं असता पुरावे घेऊन या, तर ते घेऊन आम्ही आलो असतो. खाली बसून बोला. एक प्रश्न दाखवायचा आणि 1000 रुपये घेऊन जायचे. खोटं बोला, रेटून बोला आणि बोलत राहा, हेच धोरण त्यांनी आजपर्यंत केलेलं आहे. बाकी काही बोलले. काकांना हिंदी येत नाही, इंग्लिश येत नाही, त्यामुळं फोटो जरी काकांचा दाखवला तरी आम्ही मानतो. व्हिडिओ दाखवायचा राहू द्या, फोटो दाखवा नुसता. संसदेत नरेंद्र मोदींच्या 10 वर्षाच्या एकाधिकारशाहीला सर्व जनता भारतातली कंटाळलेली आहे. त्यामुळे इथला सांगलीतला महाविकास आघाडीचा उमेदवार 100% विजय होणार आहे. यांना जर एवढाच 10 वर्षात विकास केला असेल तर ईडी सीबीआयचा वापर करून सर्व भ्रष्ट नेत्यांना स्वतःच्या पार्टीत का घ्यावं लागतंय, ह्याचं उत्तर त्यांनी जाहीर द्यावं. एक मुद्दा नॅशनल पण आलेला आहे की ज्यांच्या मागे एजन्सी लागतात ती सगळी भाजपमध्ये येतात आणि नंतर उमेदवारी मिळवतात राज्यसभेची. ताजं उदाहरण आपल्याला पुढे गेल्यानंतर नांदेडचं समोर आहे. काय प्रकार आहे? जे स्व इच्छेने येतात त्यांना
पार्टीला मेजॉरिटीसाठी या सगळ्यांना घेते पार्टी आणि त्याच्यातून आम्हाला जे 400 पारचं उद्दिष्ट आहे त्यासाठी येणाऱ्याचं स्वागत लोक आहे. जे येत आहेत मला सांगा, एवढे मोठे नेते त्यांचे येत आहेत, काय येत आहेत? मोदींचं एक विकासाचं व्हिजन आहे आणि ते व्हिजन बघून विकास आपल्या भागातला व्हावा यासाठी हे लोक येत आहेत स्वतः. पण या माणसांच्या विरोधात माझा एक प्रश्न आहे. संसदेमध्ये श्वेतपत्रिकेमध्ये अशोक चव्हाणांचं नाव होतं आणि ते मग इकडे कसे काय आले? काय ते अशोक चव्हाणांचं नाव होतं श्वेतपत्रिकेचे, भाजपने डिक्लेअर केलं संसदेमध्ये आणि आठवडा नाही उलटत तर ते येतात भाजपमध्ये. मी तेच सांगतोय की मोदींचं जे विकासाचं व्हिजन आहे हे व्हिजन बघून सगळे नेते आता काँग्रेस राष्ट्रवादी सगळे यायला लागले. भ्रष्टाचारी सुद्धा विकासाचं हे करून वॉशिंग मशीन मध्ये आदर्श अशोक चव्हाण हे झाले का? वॉशिंग मशीन मध्ये एक ताजा मुद्दा एक आपण शेवटाकडे जातोय. दादा आपण बघितला का? पुरावा बघितला का? यांना संसदेचं काही बघायचं माहित नाही. काळजी करू नका साहेब, हे 2 मिनिट थांबा. यांना संसदेची काही माहिती नाही. खासदार बोललेलं यांना माहित नसतं. यांना फक्त वॉशिंग पावडर हे थांबा वॉशिंग पावडर मोदी म्हणतात. मी मोदीचा हे प्रचार करायला लागल्यात, पण वॉशिंग पावडर कशी आहे आणि कशी स्वच्छ करत्या? एक प्रश्न शेवटचा ऐका. शेवटचे 2 प्रश्न आहेत, जरा नीट ऐकला तर तुमच्या कामाचे प्रश्न आहे. आपल्याला कल्पना, आता नुकतंच राज्य सरकारनं मराठा आरक्षण पारित केलेलं आहे. जरी तो राज्य सरकारचा विषय असला तरी तो लोकसभेवर परिणाम करणार आहे. माझा ऐका प्रश्न तर ऐका. अरे दादा, माझा प्रश्न तर ऐका. माझा प्रश्न असा आहे दादा, माझा प्रश्न असा आहे की या मराठा आरक्षणामुळे लोकांच्या या मराठा आरक्षणामुळे जी मूळ मागणी होती मराठा समाजाच्या नेतृत्वाची म्हणजे जरांगे पाटलांची, कारण ते सगळ्यात मोठ्या आंदोलनाचे प्रणेते आहेत, ती मागणी पूर्ण झाली आहे का? पहिला प्रश्न. आणि मग ते समाजाला इकडच्या मान्य आहे का? कारण तो लोकसभा निवडणुकीवर परिणाम करणारा घटक आहे. मी सगळ्यात पहिल्यांदा इथून सुरू करतो आणि मग चंद्रहार पाटलांपासून सुरू करेन आणि मग भाजपकडे जाईन. चंद्रहार पाटीलजी, या मागणीला जे काय 10% देण्यात आलेला आहे त्याचा भाजपला फायदा होईल का, किंवा मुळामध्ये मराठा आरक्षणाची मागणी पूर्ण झाली आहे? मराठा आरक्षणाची मागणी पूर्ण झालेली नाही, ही आम्हाला फसवलं. सांगली जिल्ह्याच्या वतीनं जरांगे पाटलांना पहिली गदा मी दिलेली आहे, तुम्हाला माहिती असेल. ही सांगली जिल्ह्याच्या वतीनं मी दिलेली आहे. ही पण ही आमची घोर फसवणूक झाली. मराठा समाजाला आरक्षण मिळालेलं नाही, त्यामुळे आज जरांगे पाटलांवर ही वेळ आलेली आहे. साहेब, विषय असा आहे, हे मुळातच मनुवादी वृत्तीचे लोक आहेत, हे घटनाविरोधी लोक आहेत, हे आरक्षण विरोधी लोक आहेत, हे जातीयवादी लोक आहेत, हे वर्चस्ववादी लोक आहेत, हे विषमतावादी लोक आहेत, हे आरक्षणाचे विरोधक आहेत. आणि जरांगे पाटलांना परत उपोषण करायची वेळ का आली? परत जर लोकसभेला बीजेपी सरकार आलं, प्रत्येकाचा इलेक्शनचा पुढं अधिकार हिरावून जाणार आहे. परत इलेक्शन होणार नाहीत. मराठा आरक्षणाचा फायदा झालाय का नाही झालाय? मराठ्यांची मागणी झाली का नाही झाली? मराठ्यांची मागणी अजिबात नाही. यांनी दाखवलेलं जे आहे ते अत्यंत खोटं आहे, सगळं खोटं. मी मराठा क्रांती मोर्चात काम करतो. सरळ हे सरकार फसवणूक करते आणि विरोधी पक्ष सुद्धा मराठा क्रांती मोर्चातर्फे आणि मराठा समाजात प्रचंड मोठ्या प्रमाणात नाराजी आहे. परिणाम 100% इलेक्शनला होणार आहे. प्रस्थापित मराठा नेत्याने मराठा आरक्षणाशी काहीच केलं नाही आणि ओबीसीतनं मराठा समाजाला आरक्षण पाहिजे ही जरांगेची मागणी होती, ती भारतीय जनता पक्षानं मान्य केलेली नाही. आता मुद्दा मराठा आरक्षणाचा चाललेला आहे. आपल्यापैकी बहुतांश सांगली जिल्हा हा लोकसभा मतदारसंघ सुद्धा मराठा बहुल आहे. माझा तुम्हालाच प्रश्न आहे, तुम्ही कोणत्याही पक्षाचे असा, मराठा समाजाची मागणी मान्य झाली आहे का आणि त्याचा परिणाम कसा होईल? कोण बोलेल? हे पहा, 2 मिनिटं. मराठा आरक्षण राज्य सरकारनं 10% जाहीर केलेलं आहे. आम्ही समाधानी आहे. पूर्वी सुद्धा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी मराठा आरक्षण जाहीर केलं होतं, पण आघाडी सरकारला समाधानी आहे. समाज समाधानी आहे का? समाज समाधानी आहे का इकडे या आरक्षण? बिलकुल नाही आहे. समाधान नाही, समाधान नाही. समाधानकारक नाही. गोंधळ झाला. ईडब्ल्यूएस कुठं आहे माहित नाही. नक्की खासदारला मराठ्याबद्दल असताच नाही खासदार एक शब्द बोलला ना. मराठा समाजाची दिशाभूल केल्या. मराठा आरक्षण ओबीसी मध्ये जे मराठा समाजाच्या नोंदी सापडल्या त्यांना ओबीसी सर्टिफिकेट दिली जात आहेत आणि जे सापडले नाहीत त्यांना या भारतीय जनता पार्टी शिंदे साहेब आणि अजितदादा गटानं सेपरेट 10% आरक्षण दिलंय. यांना काही द्यायचं नाही. फडणवीस साहेबांनी जे दिलं होतं ते यांना टिकवता आलं नाही आणि हे विरोधात बोलतायत. मला एवढं म्हणायचं आहे की ह्याने मगाशी म्हणले की मोदींच्या बद्दल बोलायची आपली लेवल काय आहे बघा. मराठा आरक्षण बोला.
एक मिनिट. ह्यो मुद्दा इथं स्वतः जे उमेदवार आहेत त्यांनी येऊन बोलायसाठी आहे. एक तर 10 वर्ष खासदार असलेले त्यांचं कर्तृत्व असतं तर ते इथे येऊन जनतेसमोर उत्तर दिले असते. ऐका इथं स्वतः उमेदवार एकच चंद्रहारदादा पाटील उपस्थित आहेत. जे बोलतात ते करून दाखवते आणि करून दाखवलंय. त्यामुळं त्यांची काय ध्येय धोरण आहेत, ते काय करणार आहेत हे त्यांना विचारा. यांच्याकडे सत्ता आधी होती, आता यांच्याकडे 10 वर्ष होती. यांनी कर्तृत्व जर यांचं असतं तर छाती ठोकपणे सांगितलं असतं. हे तो उमेदवार स्वतः आहेत उपस्थित, त्यांची दोहोधरणं जनतेला ऐकायची आहेत. यांची भांडणं ऐकायला जनता आलेली नाही. दादा बोला. सांगली जिल्ह्यातील जनतेला किती प्रसंग बाका आला तर जरी लोकशाहीत निवडणूक लागली असली तरी संजय काकाच प्रत्येकाच्या हक्काला धावून येणारा माणूस आहे. शेवटचा प्रश्न घेण्यापूर्वी मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये भारतीय जनता पार्टी हा प्रश्न हाताळण्यामध्ये सपशेल अपयशी ठरलेली आहे. महाराष्ट्रातील मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न, ओबीसीचं आरक्षण अबाधित ठेवण्याचा प्रश्न जर योग्य पद्धतीने हाताळायचा असेल तर डॉक्टर बाळासाहेब आंबेडकर सत्तेमध्ये असणं आवश्यक आहे. ताई, मी परत मुद्दे राहून जाऊ नये म्हणून मराठा आरक्षणाच्या बाबतीत लोकांच्या भावना तुम्ही तिकडे बघितल्यात. हा मुद्दा एअरपोर्टचं काय झालं, हळदी रिसर्च सेंटरचं काय झालं, ट्रान्सपोर्ट हब, लॉजिस्टिक हब, या मुद्द्यांचं नेमकं काय झालं. मी बाकी संसदेतल्या प्रश्नाकडे जात नाही, कदाचित त्यांनी कामही केली असतील. मी या मुद्द्यांकडे जातो. लॉजिस्टिक हबची जागा बदललेली आहे. त्या जागेचा सर्वे होऊन ते आता MOU चालू आहे. विमानतळाचं काम, विमानतळाचा पाठपुरावा चालू आहे. अजून विमानतळाची जागा एक्वायर करायला लागणार आहे, पाठपुरावा चालू आहे. खाली बसा नाही तर मला बोलता नाही येणार. एवढे खाली बसा, सगळ्यांनी खाली बसा. सांगली जिल्ह्यामध्ये 300 कोटीचं ड्रग्ज सापडलं. ह्याला वाचवायला कोण? खासदार कधी बोलणार? जिल्ह्याला पाणी मिळत नाहीये. आज जिल्ह्याला पाणीचा मूलभूत गरज आहे. जिल्ह्याला पाणी मिळत नाहीये, परंतु 300 कोटीचे ड्रग्ज 300 किलो ड्रग्स आले कुठून सांगलीत आणि खासदार साहेब काय करत होते यांचा प्रशासनावर आणि याच्यावर काय? मला आता दोन्ही प्रश्न काढले. आता शेवटचा कार्यक्रम संपवण्यापूर्वीचा शेवटचा प्रश्न, तुमच्या उमेदवाराचा काय, हा प्रश्न मी पहिल्यांदा इथे विचारेन आणि नंतर तुमच्या मनात, ऐका सावकाश, तुमच्या मनातला खासदार हा प्रश्न मी शेवटी विचारेन. त्यावेळी तुमच्या मनातला जे काही नाव आहे ते खुशाल सांगा. आधी मला यांना सगळ्यांना विचारू द्या. चंद्रहार पाटील हे एकमेव उमेदवार आहेत की जे स्वतः उपस्थित आहेत, पण माहित नाही की त्यांचा पक्ष काय. चंद्रहारजी, आता तुम्ही टीका करतायत, पण आम्हाला पुढच्या काळ असं माहिती पडते की 2-3 आठवड्यामध्ये सुरू होईल सगळं. तुमच्या मनातला पक्ष कोणता? मग इतरांना मी विचारणार आहे, मनातला उमेदवार कोणता, तुमच्या मनातला पक्ष कोणता? मी वेळ पडली तर अपक्ष उभा राहणार आहे. प्रत्येक पक्षाबरोबर चर्चा झालेली आहे. प्रत्येकानं त्यांची भूमिका सांगितलेली, मी माझी भूमिका सांगितलेली आहे. दोन्ही भूमिकांचं जेव्हा मिलन होईल त्यावेळी तिथं उमेदवारी माझी फायनल. तो भाजप असला तरी दिसते. भाजपवाले अजून गोंधळात आहेत की आपण उमेदवारी कुणाला द्यायची आहे. आणि महाविकास आघाडीचा जो कोणी उमेदवार असेल त्याच्या मागे बघा आमचा शरदचंद्र पवार साहेबांचा राष्ट्रवादी गट पूर्ण ताकदीनिशी पाठिंबा. काँग्रेसचं कोण? काँग्रेसचा 1 वर्षापूर्वी निर्णय झालेला आहे. विशालदादा पाटील, वसंतदादांचे वारस हेच काँग्रेसचे उमेदवार असतील आणि काँग्रेस ही लोकसभा निश्चित जिंकेल. विशालदादा एकच वादा, विशालदादा 1 वर्षापूर्वी जाहीर केला. पवार साहेब आणि जयंत पाटील साहेब जो कोण महाविकास आघाडीचा उमेदवार फायनल करतील, मग विशालदादा जसे किंवा राष्ट्रवादीचा असू दे, तो आम्हाला मान्य आहे आणि तोच सगळ्यात जास्त बहुमतानं निवडून. सांगली जिल्ह्यात 300 कोटीचं ड्रग्ज सापडलंय. राजनदार, रोसनदार, गटका, मटका, दारू आणि अंमली पदार्थाची विक्री चालू आहे आणि ह्या सगळ्याला पाठबळ. आपला आता मुद्दा चाललाय उमेदवार कोण असेल, काय महाविकास आघाडीचा असेल आणि तो विजयी होईल. आम्हाला उमेदवार असा पाहिजे जो आमच्या स्थानिक प्रश्नाला हात घालेल आणि उद्योग व्यवसाय असेल, ड्रायपोर्ट, एअरपोर्ट असेल, आमच्या इथं पुराचा प्रश्न असेल किंवा नदीचा प्रश्न असेल, जो ह्या सगळ्याला प्रश्न हातात घेऊन जो न्याय देईल त्यासाठी आम्ही त्या उमेदवाराला मदत करू. विशाल पाटील आणि मगाशी राष्ट्रवादीचा उल्लेख झाला. विशाल पाटील आणि जयंत पाटलांचं सगळं ठीक आहे का? नक्की महाविकास आघाडी म्हणून या देशातल्या लोकशाही विरोधी शक्तींच्या विरोधात आम्ही नेटानं लढू. मी इथला सांगलीचा राष्ट्रवादीचा अध्यक्ष आहे. जयंत पाटील साहेबांच्या गटाचा 1 नंबर आहे जयंत पाटील साहेबांचं आणि विशाल पाटील साहेबांचं. कुणी त्याच्यामध्ये मतभेद करायची अजिबात गरज नाही. स्वाभिमानीचा पण आहेत उमेदवार. हा, स्वाभिमानी शेतकरी संघटना, शेतकरी, उद्योग, व्यवसाय आणि तरुणांच्या प्रश्नावर हे ताकदीने या लोकसभा निवडणुकीमध्ये उतरणार. माझा एक वंचितला सवाल आहे. वंचितवरती नेहमी आरोप होतो की असा आरोप केला जातो, ज्याला दरवेळी उत्तर द्यावं लागतं बाळासाहेब आंबेडकरांना, की दरवेळी वोट कटाव सारखा रोल का होतो? कधीतरी UPA मध्ये, इंडियामध्ये आणि सरळ पाठिंबा का नाही देत?
बाळासाहेब आंबेडकरांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे. महाविकास आघाडीमध्ये समावेश व्हावा म्हणून बाळासाहेबांनी पत्र पाठवून राष्ट्रीय पक्ष काँग्रेस पक्षाकडे विनंती केलेली आहे, इंडिया आघाडीकडे विनंती केलेली आहे. परंतु अद्याप तसा प्रतिसाद न मिळाल्यामुळे अजून वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीमध्ये सामील झालेली नाही. माझा तुम्हाला वेगळा प्रश्न असेल, सांगली सोडणार का राखून ठेवणार? सांगलीमध्ये आम्ही आग्रही आहे, कारण मागच्या वेळी 3 लाखापेक्षा जास्त मतं वंचितनं घेतलेली आहे. उमेदवार कोण असू शकतो? उमेदवार बाळासाहेब आंबेडकर जो देतील तो उमेदवार वंचित बहुजन आघाडीचा. भाजपचं काय? भाजपाचा भारतीय जनता भाजपचं म्हणजे पृथ्वीराज देशमुख का संजय काका का विशाल पाटील का चंद्रहार पाटील? काय नेमकं? भाजपाचे आमचे एक हे आहे, केंद्रातून जो आम्हाला आदेश येईल तो आमचा भाजपाचा उमेदवार असेल. धक्का तंत्र, अचानक धक्का तंत्र, एकदम वेगळा उमेदवार. वंचित बहुजन आघाडी तर सांगलीत 3 लाख मतं असल्यामुळे वंचित बहुजन आघाडी फॅक्टर महत्वाचा ठरणार. खासदार तर संजय काका पाटीलच. बर, चला आता तुम्हाला बघायची तुमच्याकडे आलो. आता सगळ्यांच्या मनातला फक्त खासदार सगळ्यांना विचारणार आहे. नाही, आता माझा वेगळा प्रश्न आहे. चंद्रहार पाटील कळलं, ते सगळे तुम्ही म्हणतायत घोषणांवरनं मला कळलं. कोणता पक्ष? कोणता पक्ष? दादा पाटील हेच आमचा पक्ष आहेत. कसा आहे, पक्ष काम करत नाही, उमेदवार काम करतोय, त्यामुळे चंद्रहार दादा आमचा पक्ष आहे. खरं तर स्वाभिमानी शेतकरी संघटना ही अनेक वर्ष काम करते. शेतकऱ्यांच्या हितासाठी असेल तर महेश कराडेंनाच निवडून दिलं पाहिजे. गेल्या 10 वर्षात सांगली जिल्ह्यात कैलासवासी आर आबा, पतंगराव कदम साहेब आणि मदन भाऊ नंतर सर्वांना बरोबर घेऊन जाणारा सांगली एकमेव नेता म्हणजे संजय काका. संजय काका का संजय काका? एकच मिनिट. आता लोकसभेचं रणांगण लागले, या रणांगणाच्या निमित्तानं 12 घरचं 12 गडी पुढे येऊन विरोधात काकांच्या बोलतायत. पण हे कुठंच नव्हते. 10 वर्ष काकांनी विकास केला त्यावेळी कुठं नव्हतं. पण माझा एक वेगळा संजय काका ऐका, संजय काका समर्थकांना माझा प्रश्न आहे. नाही दादा, त्यांचं सोडून द्या. भाजपचं आतापर्यंतचं धक्कातंत्र पाहता, जे त्यांनी 4 राज्यांमध्ये मुख्यमंत्री बसवलेले आहेत किंवा ज्यांना राज्यसभेवर पाठवलेलं आहे, इथे धक्कातंत्र दिलं तर भूमिका काय? भारतीय जनता पार्टीचा मनातील उमेदवार हा खासदार संजय काका आहेत. त्यामुळे इथं धक्का द्यायचा संबंध नाही. फिक्स खासदार, 3री वेळ खासदार संजय काका होणार. तुम्ही काय? अहो, तिकडे शिवराज चौहान बदलल्या, वसुंधरा राजे बदलल्या. हॅट्रिक करणार काका, संजय काका हॅट्रिक करतील. खाली बसून बोला, नाही तर सगळे उठतील. सांगली खाली बसा, नाही तर मी येणार नाही. खाली बसा, आधी खाली बसा, नाही तर मी येणार नाही. बोला. सांगली लोकसभेसाठी भारतीय जनता पार्टीचे जे आमचे पदाधिकारी आहेत, जे उमेदवार देतील ते उमेदवार का संजय काका? जे उमेदवार देतील ते देशमुख. साहेब, यांच्यातला संभ्रम दिसतोय. जे संजय काकांचे समर्थक आहेत त्यांनी भाजपचा गमछा पण घातलेला नाही. जे पृथ्वीराज बाबांचे समर्थक म्हणून आहेत तेच तेवढे भाजपचे गमछे घालून आलेले आहेत. ह्यांच्यामध्ये गोंधळ असा आहे का हीच मंडळी आम्हाला उमेदवार नको म्हणून राष्ट्रीय नेत्याकडे जाऊन गटबाजी करतायत. महाविकास आघाडीकडून विशालदादा पाटील हेच उमेदवार असतील. आणि गेल्या 10 वर्षात या विशालदादा पाटील उच्च विद्याभूषित व्यक्तिमत्व. मला कल्पना लोकांच्या मनात बोलण्यासाठी सारखं खूप आहे, पण आपण बघितलेलं आहे सांगलीची निवडणूक जी म्हणता वाटत होती की एक रंगी होईल, दुरंगी होईल. मात्र एकट्या भाजपमध्ये किमान 3 जण तर नक्की उमेदवार आहेत, होऊ इच्छिणारे आहेत. भाजपचे म्हणतात ते 400 पार, पण ते संजय काका असणार आहेत का कोण आहे त्यांनाही माहित नाहीये. इकडे चंद्रहार पाटील आहेत की जे आता निवडणुकीसाठी उभे राहणार आहेत. त्यांना तिकीट कोणतं मिळणार? मगाशी मी जेव्हा त्यांना विचारलं की पक्ष कोणता, त्यावेळी त्यांनी हसून त्याला एक साधं रिप्लाय दिलेला आहे, जो समजणे को इशारा काफी आहे. एकूणच ही सांगलीची निवडणूक प्रचंड रोचक ठरणार हे मात्र नक्की. काय होणार आहे तो मुद्दा आपण सांगलीकरांवर सोडू देऊया. तुर्त्यास या मुद्दा लोकसभेचा मध्ये आपण इथे थांबूयात. सगळ्या सांगलीकरांचे आभार. एक टाळ्यांचा कडकडाट सगळ्यांसाठी. पात्रा मुद्दा लोकसभेचा पुढारी न्यूजवर. Thank you.